नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहेत। मोफत 3 गॅस सिलेंडर योजनेमध्ये मोठी अपडेट येत असून आता महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महिला पात्र होणार आहे असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यांनी नेमका शासन निर्णय काय आहे आणि याचा कशा पद्धतीने सर्व महिलांना फायदा होणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुरवठा मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। हा जो काही शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यांनी 4 ऑक्टोबर 2024 रोजी काढलेला आहे। हा शासन निर्णय आता आपण समजून घेऊया। सर्वप्रथम या शासन निर्णयाची आपण प्रस्तावना पाहूया। राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला होता। या निर्णयान्वये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करण्यात आलेली होती। याचा शासन निर्णय देखील 30 जुलै 2024 रोजी हा काढण्यात आलेला होता। त्याची कार्यपद्धती सुद्धा देण्यात आलेली होती। त्यानुसार आता जे आहे सद्यस्थितीत काही घरगुती गॅस सिलेंडरची जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे राज्यातील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण येत होती। यास्तव जी काही घरगुती गॅस सिलेंडरची जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कारवाई करावी, जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे थेट अनुदान महिलांना प्राप्त होईल। सबब त्या अनुषंगाने मूळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजे जी महिलांची सर्वात मोठी अडचण होती की घरात गॅस घेतलेला होता पण तो पुरुषांच्या नावावरती होता, आता शासनाने सूट दिलेली आहे आणि आता गॅस महिलांच्या नावावरती ट्रान्सफर केल्यानंतर सुद्धा आता महिलांना नव्याने लाभ मिळणार आहेत। तो शासन निर्णय आता पुढे आपण बघूया नेमकी काय सुधारणा करण्यात आली आहे ती। आता हे शुद्धीपत्रक आपण सर्वप्रथम पाहूया। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भातील जो काही 30 जुलै 2024 चा जो काही शासन निर्णय होता त्यातील 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल। त्याऐवजी आता जी काही सुधारणा करण्यात आली आहे ती आपण बघूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरवण्यात आलेल्या महिलांना लाभार्थ्यांपैकी 1 जुलै 2024 पर्यंत शिधापत्रिकेनुसार कुटुंबातील व इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांना स्वतःचे नावे गॅस जोडणी हस्तांतरित केल्यावरती त्या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस आता पात्र ठरणार आहेत। हा खूप मोठा बदल आहे। तो म्हणजे आता घरातील कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावरती जरी गॅस असेल आणि तो गॅस आपण जर आपल्या नावावरती ट्रान्सफर केला तर आपल्याला आता जे काही मोफत 3 गॅस सिलेंडरचे पैसे आहेत ते आपल्या नावावरती आता होणार आहेत। आता आपल्याला प्रश्न पडला असेल की आपण आता इतर सदस्यांच्या नावावरील गॅस आपल्या नावावरती कसा करू शकतो। तर आपली जी काही गॅस एजन्सी असेल, HP असेल, BPCL असेल, भारत गॅस असेल, हिंदुस्तान गॅस असेल किंवा इंडियन ज्या काही कंपन्या आहेत त्यापैकी कोणताही गॅस असेल तर आपण त्या गॅस एजन्सीमध्ये जायचंय। तेथे आपल्याला ट्रान्सफर फॉर्म भेटेल किंवा नेम चेंज फॉर्म भेटेल। तो फॉर्म घ्यायचा आहे, ते फॉर्म भरून त्यांना जमा करायचा आहे आणि महिलांच्या नावावरती अशा पद्धतीने गॅस हा ट्रान्सफर होऊ शकतो। गॅस ट्रान्सफर करून घ्या, कारण की 800 रुपये अनुदान हे शासनाकडनं वार्षिक 3 वेळा देण्यात येणार आहे, म्हणजे 2400 रुपये वर्षाला मिळणार आहे। आणि गॅस ट्रान्सफरचा कोणताही मोठा जास्त काही खर्च नसतो। नाममात्र खर्चामध्ये आपल्याला वार्षिक 2400 रुपये अनुदान मिळणार आहे। तर सर्व महिलांना विनंती असेल की त्यांनी जर आपल्या नावावरती गॅस नसेल तर त्यांनी आपल्या नावावरती गॅस हा करून घ्यायचा आहे। तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा,
त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.